हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं वैष्णवीच्या चॅनलवर। तर आज आपण इथे बनवणार आहोत खमंग अशी थालीपीठं। त्यासाठी मी इथे 4 प्रकारची पीठं घेतलेली आहेत। यामध्ये बाजरीचं, गव्हाचं, बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर, 4 ते 5 लसूण, 7 ते 8 मिरच्या, लसूण आपल्या आवडीनुसार। इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे। तर लसूण आणि मिरच्या थोड्याशा जास्त घातल्या ना मग ते जरा जास्त चविष्ट लागतात, त्याच्यामुळे ते जास्तच घालणं प्रेफर करायचं। इथे मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ तुम्ही वाटतानाही घालू शकता किंवा नंतर पीठ मळतानाही घालू शकता, ज्याचं त्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचे। तर इथे मी मिक्सरवर फिरून घेतलेला आहे आणि 3 ते 4 चमचे तीळ घेऊन ते याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत। तिळाने हे छान लागतात। नंतर हे आपलं बनवलेलं मिरची आणि लसूण, कोथिंबीर याचं वाटण हे याच्यामध्ये मिक्स करायचे। 1 चमचा धने पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे। काही हे प्रीमिक्सही बनवून ठेवता पिठाचं। नंतर पाणी टाकून हे मळून घ्यायचंय। याच्यामध्ये सहसा बाजरीचं पीठ वापरत नाहीत, माझ्याकडे ज्वारीचं पीठ नव्हतं किंवा हुरड्याचं पीठही वापरतात। हुरड्याच्या पिठाने ते छान लागतात। माझ्याकडे ज्वारीचं पीठ नव्हतं, त्याच्यामुळे मी बाजरीचं पीठ वापरलेलं आहे। एक वाटी बाजरीचं पीठ असेल तर अर्धी वाटी गव्हाचं, पाव वाटी बेसन पीठ आणि 1 ते 2 चमचा आपण इथे तांदळाचं पीठ घेणार। नंतर इथे कांदा चिरून घ्यायचा आहे। कांदा चिरल्यानंतर करताना जर घट्ट असेल पीठ तर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। इथे एका कापडावर पाणी शिंपडून घ्यायचे, म्हणजे ते खाली चिकटत नाही। पाणी शिंपडल्यानंतर हे पीठ त्यावर हाताने हळूहळू थापून घ्यायचे। हाताला जर चिटकत असेल तर त्याच्यावर थोडंसं पाणी लावायचं हाताला। कांदा याच्यामध्ये जर टाकला मळतानाच तर पिठाचा वास येतो, त्याच्यामुळे कांदा नंतर टाकण्यास प्रिफर करावं। ज्यावेळेस करायचे त्यावेळेस फ्रेश कांदा चिरून घ्यायचा आणि नंतर करताना त्याच्यामध्ये मिक्स करायचा। काहींना कांदा आवडत नाही, सो न टाकला तरी जमतो, पण कांद्याने चव छान येते, छान चवदार असे लागतात। तर इथे मी पूर्ण थापून घेतलेले आहे आणि याच्यानंतर याला 4 ते 5 बिळं पाडायची आहेत बोटाने, कारण बिळं पाडल्यानंतर ते त्याच्यामध्ये आपण तेलही सोडू शकतो आणि ते 4ही बाजूने मस्त भाजले जातात। इथे तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते कापड उचलायचे आणि तव्यावर उलटं टाकायचे। पाणी लावल्यामुळे ते व्यवस्थित निघतं, चिकटत नाही। मीडियम गॅसवर हे आपल्याला जास्त वेळ थोडंसं भाजून घ्यायचे। नंतर त्याच्यामध्ये आपण जे बिळ केले आहे त्याच्यामध्ये आपण तेलही टाकू शकतो आणि भाजताना पहिलं जे थालीपीठ बनवलेले आहे ते आपण तव्यावर परत टाकायचे, कारण ते मस्त शिजतं आतमध्ये आणि थोडंसं असं पिठाला लागत नाही। नाहीतर जर आपण तसंच बनवलं, किती जास्त भाजलं तरी ते थोडंसं कच्चं राहिल्यासारखं लागतं, त्याच्यामुळे ते परत तव्यावर टाकायचं थोड्या वेळ। हे थालीपीठ प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार, कोणी गोळासोबत तर कोणी दह्यासोबत, काहींनाही केचपसोबतही आवडतं। तर तयार आहेत असे आपले खमंग अशी थालीपीठं। या पिठाचं आपण प्रीमिक्सही बनवून ठेवू शकतो। याच्यासाठी ज्वारीचं पीठ किंवा हुरड्याचं, गव्हाचं पीठ
डाळीचं आणि थोडंसं तांदळाचं पीठ जरी नाही घातलं तरी जमतं, पण हे पिठं एकत्र करून ठेवली की आपण याचं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस अशी खमंग अशी थालीपीठं बनवून खाऊ शकतो. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. तर माझ्यासोबत कोणाकोणाला अशी खमंग अशी थालीपीठं खायला आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर तयार आहे आपली खमंग अशी थालीपीठाची डिश. थँक्यू.